नमस्ते. आज बऱ्याच दिवसांनी आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तर आजचा विषय आहे 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षा कडक कडक आणि कडकच झाल्या पाहिजेत. हो, 10वी-12वीच्या परीक्षा कडक झाल्या पाहिजेत, कारण याचा खूप मोठा परिणाम सगळ्या व्यवस्थेवर होत असतो. आता मग सध्या परीक्षा कडक होत नाहीत का? हो, नाहीत होत नाहीत, नक्की होत नाहीत. आणि जर त्या कडक झाल्या सध्याच्या स्थितीत, तर 20% पेक्षा जास्त निकाल लागूच शकत नाही. आणि एकदा जर निकाल असा कमी लागला, कडक परीक्षा झाल्या, की आपोआप पुढच्या वर्षीपासून निकाल सुधारत जाईल आणि तो 80-90% पर्यंत जाईल पुढे तो. निकाल सुधारेल आणि खऱ्या अर्थानं खरा निकाल लागेल. आता खोटा असतो, खोटाच असतो. अंतर्गत गुण, प्रॅक्टिकलचे गुण, तोंडी परीक्षेचे गुण, या गुणांच्या बरोबर थोडे लेखी गुण, अशीच मुलं पास होत आहेत. आणि ते लेखी परीक्षेत सुद्धा स्पष्ट खऱ्या अर्थानं पास होत नाही, काहीतरी खोटं होते. आणि हे खरं होण्यासाठी परीक्षा कडक झाल्या पाहिजेत. आणि जर असं काय चाललंय बघायचं असेल, तर मुलांना परीक्षेचा पेपर देऊन आल्यानंतर प्रामाणिकपणे विचारून बघा पेपर कसा झाला आणि काय काय केलं. बरंच समजेल, सगळ्यांना समजेल. हे सगळ्यांना वाचतो माहिती आहे, सगळ्यांना वाटतं मुलांना चांगलं व्हावं. अहो, मुलांना चांगलं व्हावं, पण चांगलं करायचा मार्ग नाही ना. परीक्षा सोप्या करून देणं, परीक्षेत मदत करणं, हे काय चांगलं करायचा मार्ग आहे का? बिलकुल नाही. जे काय करायचं असेल ते वर्षभर शाळामधून केलं पाहिजे. पहिलीच्या वर्गापासून मुलांना चांगलं शिकवलं पाहिजे, शिकलं पाहिजे, आलं पाहिजे, झालं पाहिजे, त्याची तपासणी झाली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं स्वतःच्या जीवावर ताकदीवर विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली पाहिजे, एवढा तो शिकला पाहिजे. आणि हे त्याला शिकण्यासाठी सर्व घटकांनी योग्य ती मदत केली पाहिजे. आता या परीक्षा कडक होण्यासंदर्भात बोर्डाने एक निर्णय घेतला होता की पर्यवेक्षकांची अदलाबदल. तो निर्णय चांगला होता, पण त्याची गैरसोय आहे हे पटवून दिल्यामुळं तो निर्णय रद्द झाला. ठीक आहे, छान. पण त्याला पर्यायी निर्णय काहीतरी घेतला पाहिजे की त्यातून परीक्षा कडक होती. आणि सरकारला जर मनात असं त्याची इच्छाशक्ती असेल, तर सरकार सहजरित्या परीक्षा 100% कडक करू शकतो. फक्त सरकारनं विचार केला पाहिजे आणि फक्त काही लोकांच्या मतांचा विचार करून चालणार नाही, तर जनहिताचा विचार केला पाहिजे. आणि खरं बघायचं तर जनतेनं त्याचा विचार केला पाहिजे, कारण जनतेचं ह्यात हित आहे. आणि जनतेचं नुकसान व्हायचं नसेल आणि जनहितार्थ काम व्हायचं असेल, तर जनतेनं भूमिका घेतली पाहिजे. परीक्षा कडक होत नसल्यामुळे वर्षभर विद्यार्थी अभ्यास तर करतच नाही, बेदरकार वागतायत, शिक्षण व्यवस्थेला दाद देत नाही, बेफिकर वागतायत. समाजात, कुटुंबात, शिक्षण व्यवस्थेमध्ये सर्व ठिकाणी ते अंदाधुंद वागतायत. परिणामी वाईट मनुष्यबळ तयार होते. भविष्याचा याचा खूप मोठा धोका आहे. सध्याही धोका तो जाणवतोय. सध्याही त्या भीषण परिस्थितीला समाजाला सामोरं जायला लागतंय, कारण मुलांना आवश्यक तेवढं काम न मिळाल्यामुळे त्यांची ऊर्जा खर्ची पडत नाही पाहिजे त्या कामासाठी, आणि नको त्या कामात ऊर्जा वापरली जाते, त्यामुळं समाजाचं नुकसान होतंय. हे सगळ्यांना कळतंय, समजतंय, आणि सगळेजण घाबरण्यासारखे वागतायत. पण त्याच्यावर योग्य उपाय, ठोस उपाय कोण शोधायला बघून झाले. आणि नेमकं कारण काय बघून झाले, तर सर्वांनी हा विचार जर केला आणि परीक्षा कडक केल्या, तर हे विद्यार्थ्यांचं बेदरकार वागणं आहे हे ते सोडून देतील आणि ते अभ्यास करायला लागतील. चांगले परिणाम होतील, त्यांना चांगल्या सवयी लागतील. बघा किती चांगलं घडू शकतंय ते चांगला अभ्यास करतील, चांगल्या सवयी लागतील. शिक्षक, विद्यार्थी, पालकांचे समन्वय वाढतील, चांगले संबंध निर्माण होतील, संबंध दृढ होतील, शिक्षण व्यवस्था अर्थपूर्ण व्हायला लागेल, सगळ्यांचं स्वास्थ्य समाधान वाढेल, चांगलं मनुष्यबळ तयार होईल, समाजातील अनेक समस्या कमी होतील, विद्यार्थ्यांचं वाईट कामावरचं लक्ष आपोआप दूर होईल, ते चांगल्या कामावर फोकस होतील. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप घडायला लागतील केवळ एक परीक्षा कडक केल्यामुळे. आणि कशासाठी हे परीक्षा न सोडायच्या आणि काय साध्य करायचं, कोणाला दाखवायचं, कोणाकडून कौतुक करून घ्यायचं आहे. आमचा 100% निकाल, कशा 100% निकाल येते का 100% मुलांना? मग कशाला असं कौतुक पाहिजे, कशाला मोठेपणा पाहिजे, आणि कशाला ते कौतुक करून घ्यायला सोशल मीडियावर एवढा दंगा करायचं काय काम आहे? खरं नसताना सुद्धा कसं काय माणूस करू शकतो? खंत वाटायला पाहिजे गोष्टीची, ती गोष्ट आपण खंत वाटत नाही, ही गोष्ट वाईट आहे, असं नको व्हायला पाहिजे. प्रत्येकानं मनाला, अंतर्मनाला विचारलं पाहिजे काय चाललंय, हे खरं आहे का, आणि खरं कसं असायला पाहिजे. ह्या परीक्षा कडक झाल्या तर विद्यार्थ्यांचा फायदा होईल, कुटुंबाचा फायदा होईल, राष्ट्राचा फायदा होईल, समाज व्यवस्थेचा फायदा होईल, सगळ्यांचा फायदाच फायदा. सगळीकडे खऱ्या अर्थानं आनंद असेल, आणि तो खरा आनंद असेल, आनंदाचे डोही आनंद तरंग, सगळीकडे आनंद आनंद असेल. आताचा आनंद जरी असला तर तो खोटा आनंद आहे, त्याला खऱ्याचा
बेस पाया नाही त्यामुळे तो समाधान देत नाही आणि त्याचे परिणाम चांगले दिसत नाही. म्हणून खरा चांगला आनंद मिळण्यासाठी, खरं सगळं घडण्यासाठी परीक्षा कडक आणि कडकच झाल्या पाहिजे. आता याच्यासाठी समाज जागृत झाली पाहिजे आणि समाजाने भूमिका घेतली पाहिजे. समाजाने याचा हातात घेतलं पाहिजे. आमची मुलं कडक परीक्षेतून गेली पाहिजे. भले त्यांना एका वर्षानं पास झालं तर काय हरकत नाही, पुन्हा ते पास होतील, मात्र ते चांगलेच घडतील. आणि याच्यासाठी समाजाला एकत्र समूहाने विचार करावा लागेल आणि भूमिका घ्यावी लागेल आणि भूमिका ठाम मांडावी लागेल. भूमिकेवर टिकून राहायला पाहिजे. सरकार जनतेवर प्रेम करत असते. सरकार जनतेचा नक्की विचार करेल, समाजाचा विचार करेल आणि सहजरित्या ही गोष्ट घडून जाईल. आवडीनं सरकार करेल, पण समाजाने भूमिका घेतली पाहिजे. आता नेमकं हे चुकीचं कोण करतंय, का करतंय, काय साध्य करायचं हे कळत नाही. आणि तुमच्या सर्वांच्या लक्षात येत असेल, हे होणं अत्यंत महत्त्वाचं जनहितार्थ आहे. म्हणून समाजाने यावर भूमिका घ्यावी, परीक्षा कडक कराव्यात. कुठलाही पर्याय निवडून फक्त परीक्षांचे सुपरवायझर बदलायचंच नाही, दुसरे अनेक पर्याय निवडता येतील आणि सहजरित्या बऱ्याच जणांना ते कळत असतील. सरकारनं ही माहिती घ्यावी, लोकांची मतं घ्यावीत आणि परीक्षा कसल्याही परीक्षा कडक कराव्यात. हे जर झालं तर सरकारचं उत्तरदायित्व 100% पूर्ण सरकारने केलं असं म्हणता येईल. आणि हे सरकारनं करावं, कारण सरकारच्या हातात आहे, सरकार जबाबदार आहे. आणि हे झाल्यास उद्याचा समाज नक्कीच चांगला होईल आणि शाश्वत असा आपला विकास होईल. सर्वार्थानं सर्वांगानं माणसाला कुठल्याही प्रकारची भीती, शंका, काळजी राहणार नाही. सगळं जे काय होईल ते अगदी आनंदी आणि की चांगलं होईल. याच्यासाठी एकच गरज ती म्हणजे 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा कडक आणि कडकच झाल्या पाहिजे. कसल्याही परिस्थिती झाल्या पाहिजे. एवढंच यातलं खरं आहे. हे जर सर्वांनी ठाम डोक्यात ठेवलं आणि ठामपणे हे काम कार्य पार पाडलं तर निश्चितपणानं आपला पाहिजे तसं मनुष्यबळ तयार करता येईल. मला वाटतंय एवढाच विषय पुरेसा आहे आणि ह्याच विषयावरती आपण पुन्हा गरज पडल्यास बोलू, एवढं सांगून मी आज इथं थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.